मॉर्निंग झाले पण व्ह्यू बघा काय ढगात भाई, काय व्ह्यू आहे. फिर चाय मारताना पब्लिक, मी कॉफी मारते भाई. थंडी तर आहे भाई, मस्त आहे भाई. नाही तू पुढचं घे आणि आता बघा भाई. झालं असतील घरी गेल्यावर शिवाय एक तर खाणार होत्या वेगळा ही भाजी नको मला. माझा थोडासा आवाज चेंज झाले पण तू आवाजान काहीतरी पुढचा आवाज आला तिथं आवाज झाली असती. वाजल्यान सकाळचं 5:45. कोण आला तर नाही भाई, सगळी उठल्यान, सगळी झोपल्यान. सॉरी, जाम बेकार थंडी आहे बाबा बाबा. पण वाफा नाही येत तोंडांच्या, एवढी थंडी तर नाही. मी भाई ऑलवेज रॉक विदाउट स्वेटर विदाउट जॅकेट फिरता भाई. काहीच भाई सगळं भाई. चला एक राऊंड मारून टाइमपास. दिसता का नाही ते बी माहिती नाही. फ्लॅश चालू करू. कोण नाही उठला भाई, सगळं टेंटवालं झोपलं वाटतं का काय. मीच जाऊ का वेकअप खोल देवाला सगळ्यांना. अरे भाई काय भाई यांना थंडी वाजते. मी असंच चालत फिरलो. अरे कोण आहे काय माहिती आता. राशी का लोक आहे. स्टार दिसतात मस्त. वाव भाई, चांदण्या दिसतात मस्त. त्याचा तो एक आहे इथं एक. मला आता भाई या बाहेर झोपायलाच मजा येईल भाई, जाम भारी. और थंडीन तो एक स्टार. चला भावा ना, मी चाललो आता अंगोलीला. बाय बाय. नाचो नाच साहिल नाचे. चलो पालखीला. त्याला नाचायचं, त्याला बनवून नाचतं का, व्हिडिओ काढता. नाच तू नाच. मॉर्निंग झाले, थांबा घड्याळच बंद आहे. घड्याळ चालू होत आहे तो पण व्ह्यू बघा काय ढगात भाई, काय व्ह्यू आहे. योस आमचा प्रणव. हा भाई आई शपथ, यो व्ह्यू बघ. सनराईज. अरे सनराईजचा व्ह्यू पण कडक येते, जाम कडक येते. व्हिडिओ चालू आहे आता आमचा. चाललो या टेंट मधून. प्रणवने मार्ग बनवला आमच्यासाठी, रस्ता बनवलाय. नाही तसं टाकशील तर अजून अटकत जाईल. प्रणव गेला, पोचला पण आमचा. आम्ही हा असा ठेवून चाललोय आमचा रूम. बघा भाई सेफ आहे, ऑलमोस्ट पेटी पॅक. फक्त हा बेड आतमध्ये आणले बस, एवढाच, दुसरा काय नाही. बाकीचं आहे तसं आहे, बरोबर आहे. चलो बाय. चल चल राहू दे सोड. मार चल कडे, मग टाला मार. बघा लॉक मारून चाललो आम्ही फायनल. लाग ना हात नाही काम करत. चल 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 चला भाई, चाललो आम्ही आता. बॅग घेऊन तो गांधी गेला. बाय बाय. साहिल येते आमचा. चेक इन होता पण आमची बस नाही आली तर परत चेक इन मारतोय. चेकआउट मारायचा होता पण आता परत प्लॅन कॅन्सल झाला. जरा परत आता साहिलचा फोन हरवायचा आहे. चालू या भाई, परत चेक इन मारूया.
असं साईडला ठेव, साईडला बॅगी ठेवतो ना, बसतो आता जरा. आता भाई कॉफी चाय मारताना पब्लिक, मी कॉफी मारतोय भाई. त्याच्या घरच्या पैसे जाते त्याची चाय दिली आम्हाला. पाहुणे चांगले आहे. कालची शाम 5-8 कॉफी होती ती रात्री डान्स बघता ही कॉफी चांगली आहे. कॉफी खरंच चांगली आहे, शपथ चांगली आहे. कॉफी बघे गांधी कॉफी 3 कॉफी आज पण 3 कॉफी बघ पितं पिऊन बघ. वर काय करते मी घेतो ना. नाही एवढं चांगले आहे शप. फोटो काढणार आहे त्याचा. थांब. यो भाई काय ढगात बाबा बाबा भाई. आपल्या इथं बघायला पण नाही भेटत अशी सनराईज होतंय भाई. सनराईज होताना काय दिसतंय. ग्रामीण बसे थे, उसकी एक लड़की थी लुकमणी नाम की, जैसलमेर का दीवान सालिम सिंह. आप अंदर पगबावड़ी देखोगे जहाँ पे 50 सीढ़ियाँ लगी हुई, शिकार करने के लिए आया. लड़की कुएं में पानी भर रही थी, लड़की को देख लिया, लड़की से बोला मैं तुमसे शादी करना चाहता हूँ. तो लड़की ने बोला मेरा कोई वश नहीं, मेरे पिताजी से पूछिए. उस समय सर सालम सैनिक थी, पता लगाओ ये किसकी लड़की है. सर पता लगाया, मुखिया सरपंच से बोला मैं आपकी लड़की से शादी करना चाहता हूँ. घर वाला आप सिंह हाँ मांस मिट्टी आदि वगैरह का सेवन करते हैं, हम लड़की का वेस्ट धर्म नहीं होने देंगे. नहीं दी हम रात को उठाएंगे. रात को मत उठाना, हमारी इज्जत चले जाएगी, हमें कुछ सोचने का टाइमिंग दो. सर 4 दिन की मोहलत दी, चौथे दिन फिर आया. खेती बाड़ी नहीं कोई नहीं करने देता था, परेशान करते रहता था. उस समय बुढ़े लोग थे, चल नहीं पा रहे थे. मंदिर के पास में छतरी उम्र मीटिंग रखी गई. आज हमारे उठाएंगे, कल दूसरों लोगों को. इतने आकर के हम लड़की नहीं दे सकते, हम एक की रात में 94 विलेज गांव खाली करा देते हैं. सर एक की रात में 94 विलेज गांव खाली करा के पाली और जयपुर चले गए. और ये बोलते हैं भूत है. आजकल इंसान से बड़ा भूत कौन है? रात को दारू पीने वाले आते हैं, वही भूत बन के शोर मचा देते हैं. झूम कर ना थोड़ा. बस सोड ना, तुम्ही असंच काढू भाई. हा तो कुलधारा विलेज चांगला आहे, पण हाच आहे का नक्की मला नाही वाटत. कुलधारा विलेजला थंडी तर आहे भाई, मस्त आहे भाई. चाललो आता आतमध्ये भाई विलेजचा घर बघायला. सर ए विलेज मधला घर बघायला. असा घर होता, असे घरांते राहत होते, या शिड्या होत्या त्यांच्या. भाई आवरा भारी बांधलेला घर सोडून भाई कोण पळाला नसता भाई. मी तर पळाला नसतो. आवरा भाई 1 2 3 4 BHK घर सोडून पळाले लोक. काय अक्कल नव्हते त्यांना. तेच ना 4 BHK आता मुंबईला भाई 8 9 करोडाला भेटते, पण हे आवरा भारी लक्झरी होम सोडून पळाला भाई. काय बोलायचा. पटले बे फुल. हनुमानच्या दिवशी लावणार होता, मी पण लावणार होतो. तोच तुझाच बोलतोय तो. हा भाई यो बघ, यो रुईन आहे. यो प्रॉपर विलेज होतं यो फुल. फुल्ली रुईन. लॉंग जम्प 20,000 हे बघ. 20,000 दिलास ना, झालं तर पैसे भर. हां 20,000चा 80 5,000 100 रुपयाचा केस पेपर काढेन NMCचे अंजान, आणि मग बाकीचं 19,000 मला. 20,000 देत असतं तर 19,000 ट्रिपलाच गेलं माझं. लॉंग जम्प मारू शकता मस्त. लॉंग जम्प नाही, हाय जम्प. लॉंग जम्प भाई काटन चालते, काटन जाण भाई.
जरा तुटला फुटका घर आहे, बघू जरा याची जरा हालत याची आई काय केले यावी फक्त त्याही फोटोसाठीच बनवल्या, असं काही प्रॉपर्टी नाही काय, त्याही पब्लिसिटी आणि फोटोसाठीच बनवलेलं. हा गालाच आहे इथं, गॅलरी आहे, गॅलरी नाटक गाला झाले इथं बाई बैल गुरं बांधायचे. यो जरा विचित्र हे आहे जरा असा. हा साईलाच बांधायचे वाटतं इथं पाचच्या जन्मी, जेव्हा तो बैल होता तेव्हा. तो या जन्मी पण बैलच आहे, ही गोष्ट काही हे नाही. 23 वर्षाचा आळशी बैल. रोरकर चाललो जरा आता गाव एक्सप्लोर करायला आतमध्ये आम्ही. बघा त्याची माणसं काय शिकलेली होती आणि आता नुसती आता अनपट बघ माणसं राहतात. असे आर्किटेक्ट भेटेल का तुम्हाला दगडांमधले? बघा दे आता आम्ही चालले भाई, फक्त साबित नाही निघला पाहिजे ना, हा. तर असला जुगरात पाळायला लागेल ना. तो झुमरूवाला भाई, हा झुमरूवाला निघला ना भाई. रॅटल स्नेक. आता आम्ही मॅन वर्सेस वाईल्ड करत आलोय. कपडे खराब होते नाव ना भाई, कुठे चिपळून थोडी जायचं तुला. बघा कसे माणसं राहत होती अशी दगडा बिगडामध्ये. सिमेंट नाही काय नाही. आपण आधीच्या माणसामध्ये डोकं होतो भाई. आम्हाला पण घे आता, बघता एकटाच येतेस ब्लॉक मध्ये. पुढे दाखवतो. हा नाही तू पुढचा घे आणि अचानक फ्लिप कर. हे बघा यो काय भूल भुलैया. बुलबुल बघा काय बुलबुल मध्ये आलोय शोधायला. इथं विंचू पण असू शकतं ना. हा भाई जाऊ. भाई टेम्पोन चाललो आम्ही, उलटा बसून असा. रिक्षा टेम्पो काय बघा भाई तुला माग भावानं घेवर खावा राजस्थानला आल्यावर. एवढंच आहे अजून बाकीचे आहेत ना मला ब्लॉगमध्ये बोलता भावानं पण झालं. आता अरविंदला विचारा. अरविंद काय घेवर खाओ तब्येत बना. तब्येत बनाने तो किसकी जैसे मालूम है क्या? माता की जैसे माता तब्येत की आपने. आता आले आहोत जैसलमेर फोर्टला. चाललो आता फोटोवरती. इथून जो फोर्ट दिसतंय फोटो भाई, जयपूर फोर्टचा गेट, मेन गेट एंट्रन्सचा. इथून चाललो आता मी एंट्री मारता हूँ. आपका जैसलमेर शहर में स्वागत है. मेरा नाम उपेंद्र कुमार है. आज आप सभी को जैसलमेर का फोर्ट विजिट कराएंगे. अभी आप जिस शहर में हो इसका नाम है जैसलमेर. इस शहर का नाम जैसलमेर कैसे पड़ा आपको बताएं. इस शहर की स्थापना एक राजा ने की थी जिसका नाम था जैसल. एक माउंटेन के ऊपर की थी जिसका नाम था मेरू. जैसलमेर करके शहर का नाम हो गया जैसलमेर. जैसलमेर शहर को गोल्डन सिटी यानी सोने का शहर कहते हैं क्योंकि पूरा शहर इस प्रकार के गोल्डन सैंडस्टोन से बना हुआ है. सनसेट और सनराइज के समय पर लाइट फॉल होता है, ये पत्थर गोल्ड की तरह शाइन करते हैं. इस कारण इस शहर को गोल्डन सिटी, सोने का शहर कहा जाता है. इसके अलावा जैसलमेर के अन्य नाम हैं जैसे सिटी ऑफ बालकनी या झरोखों का शहर, सिटी ऑफ स्ट्रीट गलियों का शहर, सिटी ऑफ हवेलियों का शहर. ये जैसलमेर के अन्य नाम हैं. अभी हम जिस जगह है ये है जैसलमेर का फोर्ट. इसकी नींव महाराणा जैसलदेव जी ने 12 जुलाई 1156 ईस्वी में रखी थी. 850 साल पुराना राजस्थान का सेकेंड ओल्डेस्ट फोर्ट है. फर्स्ट है चित्तौड़गढ़ का, सेकेंड है जैसलमेर का. इस फोर्ट की 3 सबसे मेन खास बातें. पहली खास बात ये एक प्रकार का रेजिडेंशियल फोर्ट है, आवासीय किला है जिसके अंदर 4 से 5 हज़ार लोग इंसाइड रहते हैं. पूरा कॉलोनी बना हुआ है. आप घूमोगे अंदर आपको बिल्कुल ऐसा महसूस नहीं होगा किसी हम
फोर्ट के इनसाइड घूम रहे हैं। ऐसा महसूस होगा जैसे कॉलोनी के अंदर घूम रहे हैं। अंदर आपको पूरा मार्केट मिलेगा, अंदर होटल भी मिलेंगे, रेस्टोरेंट भी पूरा इनसाइड मिलेगा। ज़्यादा गर्मी रहती थी, लोगों को पीने को मुश्किल से पानी मिलता है। अब जहाँ पीने को पानी नहीं मिले, मकान बनाने में कहाँ से पानी लेके आएंगे? इसलिए उन्होंने केवल पत्थर के ऊपर पत्थर रख के किलो करके पूरे किले का निर्माण किया है, जिसमें सीमेंट चूल्हा पानी नहीं यूज हो रखा है। हालांकि लोगों के घर हैं, गिरते रहते हैं, नए बनाते रहते हैं, इसमें सीमेंट चूल्हा पानी बेसिकली यूज हो रखा है। आता इंटरेस्ट मारली बाई किल्ल्याच्या आतमध्ये. बनव साहिल गायब हाय हाय बनव साहिल हाय आवाज आला. यो बनव साहिल शपथ घुसल्या मार्केट स्टार्ट झाले आहे आता. काय मॅग्नेट्स आहेत का बघा मॅग्नेट्स. मला बोलू भाई पुढं आल्यावर थोडासा छोटासा गेट आहे. गेटमधून चाललो आतमध्ये. भाई भारे हा आंबा आहे. असं दही 4-5 गेट बनवल्यानंतर सांगत होता गाईड. त्या हिशोबाने दुसऱ्या गेटशी चढलो. दम लागते चढायला. चढायला तर जाम दम लागते. दमल्या सगळी फुगल्या नाही याच. अजून किल्ल्यात जायला तर नाही जाम. आता यात कया पण कंचा पण रस्ता खुलतोय. तो बोलला तसा आपण भाई कया पण हरू शकता. आपल्याला जर रस्ता भेटला नाही समजला नाही तर कया बी हरू आपण. म्हणून भाई गाईडच्या सोबतच राहायचं लागेल आपल्याला. आपले त्याच काही इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं लागतील. वस्तू भाई वस्तू 112 गल्ल्यात आहे. आया 5-5 पावलावर एक सिंगर आहे ना. पैसे मागत बसतात सगळी सिंगरा. काय काय बोलता पन्नू भाई. हा पन्नू 5-5 मिनिटावर एक सिंगर आहे ना. 5 मिनिटं पण नाही 1 मिनिटं गाणे बोलले की 100 रुपये मागतात. काय याच्यावर काय बोलणं आहे. काय बोलणं आहे याच्यावर तुमचं. काय बोलणं भाई. खाली बघा भाई. मी 2 तर टूर करली मंदिरात पण तो. साहिल काय बोलायचं तुला. मला भूक लागली सध्या. हां भाई जेवण नाही भाई. नाश्ता स्किप केला आम्ही. नाश्ता स्किप केला. वेट ट्रॅव्हलिंग होतं. हां भाई फक्त चाय कॉफी होतो आम्ही सकाळपासून. 5:30 वाजता उठलो. वाजले 5:30 वाजता उठला. वाजल्यान भाई 2:15. हो आता पोटामध्ये काय आया निसता सगळ्या बायकांच्याच असतात. आमच्यासाठी माणसांसाठी काही ठेवलंच नाही भाई यावेळी. काय करायचं भाई. म्हणून भाई मी 5-5 मिनिटाला मॅग्नेट घेत बसतो. काय आतापर्यंत 25-30 मॅग्नेट आतापर्यंत माझ्या बॅगेन आता 20-25 मॅग्नेट झाले असतील. घरी गेल्यावर शिवाय एकटा खाणार होत्या वेगळा आहे. किती 100 औषे गल्ल्यांशी फिरवत आमचा गाईड नेते आम्हाला बाहेर. काय ना काय आता आल्यावर चाललो आता. बट व्ह्यू पॉइंट आहे वाटतं वरती. हो भाई मस्त वाटते तर मस्त. चला बघू पटकन. अरे भाई पाय स्लिप होते आहे. चढण आहे शपथ. व्ह्यू भारी आहे. हे बघा बोललो ना भाई सिंगर भेटला एक.
5-5 मिनिटावर सिंगर होता पेट्या घेऊन ढोलक्या घेऊन. बाबा बाबा अख्खा फोटो काढा. दर्शन हा भाई लालबागचं चले असं हा धक्का मारा एकेकाला. फोटो जाणार खाली धक्का मारा. तोफ तर दिसलीच नाही आम्हाला. आवरी गर्दी लोकांनी केली की तोफ दिसलीच नाही कोणतेही. आमचा आता झाला फिरून झाला फोटो काढून झाला सगळा झाला. काय नाही सगळी काय नाही भाई काय फिरवलं नाही कॉलेजवाल्याने. पैसा बरबादच केले. ते पण पोरींचा बाजार. पोरांसाठी तर काय हाय पण नाही. चाललो आम्ही वैतागून घरी आता. चाललो आता माझं मॅग्नेट्स बघूया जरा. मॅग्नेट्स विकणारा कोण आहेच नाही. मला घ्यायचा जैसलमेर. गेलो मॅग्नेट्स विकणारा भैयाच नाही. त्याने काही घेतलाच नाही भाई. जैसलमेर नावाचा तो मला मॅग्नेट घ्यायचा म्हणता करत होता पण मला भैया तर नाहीच घेतला. आता चाललो खाली जेवायला लंच टाईमला. काय ब्लू बोललो भाई ब्लू घाल. मग आणि पुरा बसलेला. हाँ नीचे पार्किंग हुई है. टूरिस्ट पार्किंग इथे है ना. अलग अलग जगह है सारे दिशाओं में. नीचे सर्कल से पहले वो कच्चा रास्ता वही पे है. कच्चा रास्ता था उधर या मेन रोड के ऊपर उधर ये मुड़ते हैं ना. हाँ से चाललो मगाने बसलेलो पाठी. आता बसल्यावर सगळ्यां पुढं ड्रायव्हरच्या बाजूला ही बसल्यान सगळी पाठी. मी बसल्यावर पुढं. जैसलमेर फोर्टवरून आलो आपण आता ग्रीन पार्कला जेवायला. प्रणव हरवला आमचा. थांब ना. काय जावायचं पण जेवायला नक्की. बघू आज काय वार आहे. मला काय नाही. कॅफे तर भारी आहे हो. आय लव्ह ग्रीन पार्क. कॅफे टाईप आहे. कसा दिसता वाटतं लागली होई. पोरांनी तर डायरेक्ट सुरुवात पण केली आल्या खायची. प्रणव कुठं आहे. चला भाई भारी सोय आहे जवळची इथं. काय पापड सॅलड पापड मिक्स भाजी. आपल्याला वाढणारा नाही एकाने वाढले नाही. एकात प्रणवने वाढले. मला शिवी पण दिल्या त्यात. शिवी आले नाही द्यायचं. अरे हो नाही सॉरी घे भाई 2 वाट्यात तुला. हे बघा मी साहिलला मदत करतोय. साहिल मला मदत करणार आहे. काही गोष्टी स्वतः घेता येऊ शकतात त्या मी घेतोय. पुढचा मला हेल्पर आहे साहिल. हे बघ थँक्यू. 2 काकडी पण दे. 2 गाजर दे. गाजर पुढं. हां गाजर. काकडी दे अजून. बस थँक्यू. ही भाजी कोणती आहे. मिक्स भाजी नको बाई. इकडे मिनी पापड आहेत. हां मिनी पापड दिलं साहिलने. शुभम गांधी. भूक लागले भाई.
सकाळपासून एक एक कॉफी व्हावा मी काय मॅच जिंकायची होती म्हणून जिंकलो पण ती सांगितलं ना तुम्हाला मॅच जिंकायची होती म्हणून आपण फक्त कॉफीवरच होतो मॅच तर जिंकलो आपण ही काय आहे ही नको मला चना मसाला दे मला थोडीशी यात ही भाजी नको मला हां बस बाय बस नंतर घेऊ डाळ भात नंतरला घेऊ चल ही डाळ भात तिथं रोटा आहे छास आहे जेवण तर चांगलं होतं आता कालचं जरा कोणाला पटला नाही कोण नाखुश आहेत थोडे आजचं जेवण कसं आहे सांगा पोरांनो आजचं जेवण कसं आहे ए जेवण एक सांग कसं आजचं जेवण कसं आहे आहे बाई आवडलं बाई व्हेरीफाईड आहे वॉट अबाउट यू खा ना यूट्यूबसाठी फक्त दुःख एवढं आहे की चिकन नाही भेटलं आज काय पण जेवण तर चांगलं आहे चला सुरुवात विकेट घालून थंडी लागते याला मी भाई असंच आहे पण अरे पण गेले पुढं किती वाजलं माझ्या रात्रीच्या 11 ना आत्ता आम्ही आलो हॉटेलला आमच्या सुटकेसी तर नाही उतरल्या येऊनशी थांबल्यावर सुटकेस जेवायला माझा थोडासा आवाज चेंज झाले पण तू आवाजानं काहीतरी बोल जरा चांगला बोल काहीतरी भाई हां चांगला भाई ना भाई बॅग उचलून जावं लागतंय रॅम्प बनवायला पाहिजे होता डायरेक्ट चेकिंग नाही डायरेक्ट जेवायलाच सांगलंय 11:09 डायरेक्ट जेवायलाच बसा त्यानंतरच तुम्हाला चाव्या देतील असं सांगले आम्हाला आलो डायरेक्ट जेवायला मटन सोर सूप आहे हे सूप पितो का मला जेवण वाढशील ना भाई कोणीच नाही गेस्ट जेवायला आपणच आलं भाई थांब जरा लेट जाऊ तेच खरा झाला आमचा काय दे तो रक्षा अरे हां भाई अरे माझा भाई जिगरी यार साहिल भाई थँक्यू भाई काकडी घे 2-4 त्याला पण तोच घ्यायचा असतो पण जाऊ द्या त्याचं थँक्यू घे एक मला एक घे वापर्स भाई अर्धा खाओ पण चल वी विल शेअर करे प्यार करे काजू कबाब घे बघ जराक्षी एक चमचा ये है भाई पटकन हां बस पकडून ठेवू यो हाय काजू कबाब पडला असता आता काहीतरी 2च दे भाई जास्त नको बस भाई थँक्यू येऊ घे चम्मच हां चल नंतरला घेऊ पनीर कोल्हापुरी आहे जराशी आयुष्य पापड अर्धा करून तुझ्यात ठेवायला पाहिजे का भाईनी पनीर कोल्हापुरी काजूवरच टाकली बस भाई बस जाम झाली जो हाय मिक्स व्हेज नको मला ही मला नको नाही आवडत चल तू बोलशील तर एक घास दे वरचा जो क्रीम आहे बघ तो दे पुढचा जो क्रीम आहे हां तो दे नको सोड नको सोड कडू पोकडा तो काय भाई नको भाई खाला नाही कधी त्रास व्हायचा खाली फुकट हां भाई रोटी घे 2 आणि एक व्हेज बिर्याणी आणि ती इथं आहे तर काय आहे खीर असेल बाई खीर चला बाय बंद करता माझा हात दुखायला लागला एकदम शेवटचा भेटल्या आम्हाला 508 508 खोला कशी हां लागली हां भाई भारी आहे रूम भारी आहे भाई मोठा आहे स्पेशियस आहे चल या फोनचा अख्खा रिसिव्हरच काढलाय साहिल मी घेतलेला असं हातांना बघतोय रिसिव्हरच हाताने आले आम्ही घेऊन चाललोय रिसिव्हर घरी
भाई डायरेक्ट अनलिमिटेड कॉलिंग आहे ही. माधवी काल हमारे जमाने का फोन. रात्रीचे किती वाजता घड्याळ घातलेस? रात्रीचे वाजन ऑलमोस्ट 2. आम्ही वाजच्या खाली चाललो चालत शिडेवशी कालोखानशी जरा एक्सप्लोअर करता हो. नंतरला येताना बघू लिफ्ट नाही येऊ वरती डायरेक्ट 5th मस्त भाई. भीती तर वाटते भाई पूर्ण कालो खाई तरी फ्लॅश चालू झाले म्हणून फ्लॅश बंद करून जायचा. नेक्स्ट फ्लोअर भाई फ्लॅश बंद करून जाऊ. आम्ही उतरू कट करतो ना फ्लॅश बंद. आता भाई फ्लॅश बंद आहे. मग इथं बिना चप्पलचं आहे. इथं असंच आहे बिना चप्पलचं. आता आलं भाई का ते फ्लोअरच नाही आहे. 202nd फ्लोअर आला ऑलमोस्ट. चाललं होता बिना हॉल भाई बिना लाईटीचा आवडचे. जायचं ग्राउंडला का इथंच? ते बोलतील रिसेप्शनला बोलतील भाई आत्ता आलो भाई 1st फ्लोअरला लिफ्ट मागली आहे भाई. सर वरती जायचं आम्हाला. चुकीचा पर्यंत दाबला. चल जाऊ खाली नको नाही तर. आली भाई आमची लिफ्ट आली 1st फ्लोअरवरून. चाललो आता लिफ्टमध्ये. भाई भाई आली आमची लिफ्ट. जाऊ 5thला 6ला जाऊ आता. 5thवर चालत देवाचा. मी बोलणार होतो भाई आता रातच्या अचानक कंच्या बायकोचा आवाज आला. जी धावा झाली असती बाबा मजा आली असती. भाई 1x मध्ये मस्त क्लॅरिटी येते. आलो भाई आलो पण 5th फ्लोअरला आमचे बेल वाजवतात. 9 सफी कल्ला आहे. मला खाली झोपवताना डाग बीक दिले भाई. चेकआउट चाललंय. चाललं सगळं बॅगी वगैरे पॅक झाल्या. लास्ट चेकआउट लास्ट हॉटेल स्टे. बॅकग्राऊंडला दिसत असेल दम लागते जरा. हां आम्हाला वाटतं डेंजरस ट्रिप आहे आमची ट्रिप जाम घेवायला चाललो 4 जणांसाठी. अर्धा किलो माझा ना पन्नूचा ऑलमोस्ट. आता आम्ही बँड्राला तर आता आम्ही सामान. चला साहेब बाय बाय. हॅलो फायनली घरी आलो. 7 दिवसानंतर घरी आलो. अगो शपथ आला माझा घर.